नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये साहित्याचं प्रयोजन पाहत होतो आणि या प्रयोजनामध्ये सर्वोच्च असणारं जे प्रयोजन ते म्हणजे आनंद, आणि आनंद हे प्रयोजन सगळ्यांनी मानलेलं आहे. हे प्रयोजन कुठल्याही प्रकारची बाधा निर्माण करत नाही आणि हे उद्बोधन करतं, आणि म्हणून हे सगळं स्वागतार्ह आहे असं आपण मागे पाहिलेलं होतं. तर आपण पाहतो की साहित्याचं जे सामर्थ्य आहे त्याचा केव्हा केव्हा दुरुपयोगसुद्धा केला जातो. एक प्रचाराचं माध्यम किंवा साधन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. केवळ प्रचारासाठी लिहिलेलं साहित्य कसं असतं ते थोडंसं हिनकस आणि अल्पजीवी ठरतं, कारण प्रचार त्याचं मुख्य स्वरूप असतं, उद्दिष्ट असतं. तिथे कलेचं रूप घेऊन आलेलं ते साहित्य नसतं, म्हणून ते त्याचं कलास्वरूप हे गौण असतं आणि प्रत्येक प्रकारच्या प्रचाराला त्या काळापुरता एक संदर्भ असतो. तो एकदा का संदर्भ नाहीसा झाला की प्रचाराचे मुद्दे मग गैर लागू ठरत असतात. आणि कलेचा बाहेरचा आकार घेऊन जेव्हा प्रचार सुरू होतो तेव्हा त्याचा तात्कालिक संदर्भ तो जिवंत असेपर्यंतच असतो. एकदा का प्रचार संपला की त्याचा संदर्भहीन किंवा तो मृतपाय व्हायला लागतो. कलेचा आशय मात्र तसा नसतो, तो शाश्वत असतो, 100% चालणार असतो. आणि मग आपल्या विषयाचं ती सादरीकरण करते, आणि हा भाग जो आहे तो प्रचारी साहित्यामध्ये नसतो. आणि कला या नात्याने त्याचा विचार एवढा करता सुद्धा येत नाही. फार तर काय, व त्या प्रचाराच्या दावणीला बांधलेलं ते लेखन एवढीच त्याची संभावना आपल्याला करता येईल. साहित्याकडे आकृष्ट झालेला जो मनुष्य आहे त्या मनुष्याला साहित्याच्या अनुभूतीच्या मधून अनेक अनुषंगिक पण मौलिक असे लाभ होत असतात. आपलं जे जीवन आहे वैयक्तिक व या जीवन व त्यातून त्या माणसाला जगाचा आपल्याला येणारा अनुभव हा कसा असतो, फार असा सीमित या स्वरूपाचा असतो. जगाचं अपरिमित वैविध्य असतं, ते सर्वार्थानं आपल्याला प्रत्यक्ष अनुभवामध्ये येणं केवळ अशक्य आहे, पण साहित्याच्या माध्यमातून ते शक्य होतं. आता साहित्य काल्पनिक असले तरी ते खोटे नसते, संपूर्ण विश्वच त्यात प्रतिबिंबित झालेलं असतं. त्यामुळे साहित्याच्या विश्वामध्ये हा जो संचार असतो, हा संचार करणं एका अर्थानं विश्वात संचार करण्यासारखंच असतं. विश्वाचे सर्व वैविध्य साहित्यात एकवटलेलं असतं. साहित्याचा अनुभव घेणं म्हणजे त्या सगळ्याच वैविध्यांचा अनुभव घेणं. हेनरी फिल्डिंग या 18व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या एका श्रेष्ठ इंग्रज कादंबरीकाराची कादंबरी आहे, जिचं नाव आहे जोसेफ अँड्र्यूज. या कादंबरीच्या बद्दल अनेक विद्वानांनी मत व्यक्त केले की त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे किंवा या एकाच साहित्यकृतीच्या वाचनाने आपल्याला 18व्या शतकामधल्या इंग्लंडच्या सगळ्या सामाजिक जीवनाचं समग्र असं दर्शन होतं. बाल्झॅक या 19व्या शतकामधल्या थोर फ्रेंच क्रांतिकारकांच्या त्याची कादंबरी आहे. त्या साहित्य कादंबरीतून त्या काळच्या फ्रेंच समाजाचे सर्वांगीण चित्र अनुभवले ते. आता अर्थात दोन उदाहरणं दिली आपण, फ्रेंच आणि इंग्लंडचं. अर्थात साहित्याची व्याप्ती केवळ बाह्य सामाजिक जीवनापुरती नसते, तर त्यामागील आंतरिक प्रेरणा ही कलात्मक पद्धतीने आपल्याला ते जाणवून देतं. मनुष्याच्या जे मन असतं अंतर्मन, त्या अंतर्मनाचे सूक्ष्म असणारे काही व्यापार असतात व त्यांचा त्याच्या जीवनावर होणारा काही परिणाम असतो, आणि हा परिणाम अनेक श्रेष्ठ साहित्यकारांनी वाचकांच्या अनुभवास आणून दिला आहे. जीवनाचं असं एकही क्षेत्र नाही आहे की तिथपर्यंत साहित्य नाही पोहोचू शकत. साहित्य हे सर्वस्पर्शी आहे, सर्वगामी आहे. त्याला कुठलाच विषय हा त्याज्य नसतो, वर्ज्य नसतो, आणि प्रत्येकच विषयाचे शाश्वत अंतरंग शोधण्यात ते नेहमी दंग असते. या सर्वाचा अनुभव साहित्याच्या वाचकाला सतत हा येत असतो. परिणामी त्याच्या ठिकाणी विश्वाससंबंधीची अधिकची सूक्ष्म आणि व्यापक अशी जाणीव असते व या अर्थाने ते अधिक अनुभव समृद्ध असते. साहित्याच्या सहवासामध्ये भूत, भविष्य, वर्तमान अशा सर्व काळांमध्ये त्याच्या मनाचा प्रवास हा चालू असतो. निकट आणि सुदूर, स्वकीय आणि परकीय, समाजामध्ये ज्ञान आणि अपरिचित अशा विविध संस्कृतीमध्ये मनुष्य जीवन जे जे आकार घेत असते त्याचे ते अनंत कार्यकलाप चालू असतात. त्यांचे साकार व सजीव विश्वरूप दर्शन वाचकाला आपल्या जागी बसून होत असते साहित्यामधून. आणि अशा प्रकारचा हा सर्वांगीण व समृद्ध अनुभव अनायासाने देण्याचे सामर्थ्य अन्य कोणत्या विषयामध्ये आपल्याला दिसत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये निरनिराळ्या पैलूंविषयीची जी निसर्गात आलेली नैसर्गिक जिज्ञासा असते, ती जिज्ञासा असते तिचे मनोरंजनाच्या संगतीनं समाधान
करणारं साहित्य हे एकमात्र सर्व सुलभ असं साधन आहे आणि या जिज्ञासाचे समाधान शास्त्रीय ग्रंथ वाचून करता येते, पण तो मार्ग कष्टाचा आहे आणि केवळ त्या विषयाच्या अभ्यासकांनाच खुला असतो. ते ज्ञानही थोडंसं वृक्ष असते. साहित्याचा रसरशीत सजीव साकार पण त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नसतो. आता आपण साहित्याचं जे प्रयोजन असतं त्याचं इतकं खोलपणे विवेचन केलं, आता तपशील पाहिला आपण आणि यानंतर आपल्याला आता या संदर्भाने एक महत्त्वाचा इशारा देणं आता आवश्यक ठरतं. आपण पाहतो की साहित्याचं प्रयोजन, कार्य किंवा परिणाम अनेक प्रकारचे आहेत. हे वरील विवेचनावरनं आपल्याला दिसून येते, पण हे साधन असताना साहित्य हे आपले स्वरूप कधीच सोडता कामा नये. आपल्या या स्वरूपाशी त्याने एकनिष्ठ राहिले पाहिजे. या स्वरूपनिष्ठेतून जर इतर काही अनुषंगिक प्रयोजने साधलीच तर त्याला कोणताच विरोध असण्याचं काही कारण नसावं. पण त्याबरोबर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वरूपाच्या निष्ठेवरून इतर अनुषंगिक प्रयोजने साधत नसतील तर त्याबद्दल तक्रारी करण्याचं कारण नाही. साहित्य म्हणजे निराळ्या विषयातील तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र किंवा मानसशास्त्र नाही. इतर कोणत्याही विषयाची दुय्यम भूमिका निभावणारा हा विषय नाही. साहित्याचे स्वरूप व अस्तित्व स्वतंत्र आहे, त्याची वैशिष्ट्ये व निकष वेगळे आहेत. थोडक्यात काय तर साहित्य हे प्रथम साहित्य असलं पाहिजे आणि त्याचा विचार साहित्य म्हणूनच केला गेला पाहिजे. साहित्य कलावादी का जीवनवादी हा वाद अनेक वेळा विचारवंतांनी उपस्थित केलेला आढळतो. वस्तुतः हा एक प्रश्न अनावश्यक आहे. हे थोड्याशा चिंतनाने देखील आपल्याला समजून घेता येईल. साहित्य ही कला आहे याविषयी कोणाच काही दुमतच नाही. आता कलेनंच कलावादी असावं असंच म्हणण्यासारखे विधान आहे. हा दृष्टिकोन स्वीकारणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की बा साहित्याचा जीवनाशी काही संबंध नाहीच, त्याचे संपूर्ण विश्वच विलग आहे, तो एकांगी. आता ही भूमिका खरं म्हणजे एकांगी आहे, टोकाची आहे. कला ही मनुष्याच्या जीवनाचाच एक भाग, मनुष्य जीवनाचा तो एक आविष्कार. मनुष्य जीवनाच्या व्यतिरिक्त आपण कलेच्या अस्तित्वाची नाचवाची कल्पनासुद्धा करू शकत नाही. म्हणूनच कलेला जीवनापासून तोडणंही शक्य नाही. त्यातही साहित्याकडे उदाहरण तर फार विलक्षण आहे. साहित्याचं माध्यम भाषा आहे. भाषेतले प्रत्येक शब्द मनुष्य जीवनाशी निगडीत आहेत आणि हे एक जिवंत व सदैव वर्धिष्णू असं माध्यम आहे. जीवनाचा जसा विकास होतो तसा भाषेचाही विकास होतो, ही वस्तुस्थिती आहे. पण भाषेचा विकास प्रामुख्याने साहित्य करीत असते, ही पण वस्तुस्थिती जी आहे. जीवन हाच साहित्याचा शाश्वत विषय. ह्या विषयाला गवसणी घालण्यासाठी जेव्हा जुनी प्रचलित भाषा अपुरी पडू लागते तेव्हा साहित्यिक नवीन प्रयोग करतो, जे अत्यंत अभिनव असतात, जटिल असतात, गूढ असतात आणि साहित्यिकाला ते जाणवतात. त्यांचा समाजाला अनुभव यावा म्हणून. आता आपल्याला या संक्षिप्त अशा विवेचनावरून कला आणि जीवन यांचा संबंध स्थूल रूपाने लक्षात यायला हरकत नसावी. आता यावरून कला जीवनवादी असावी की नसावी याचा निर्णय आता प्रत्येकाने स्वतंत्रपणे घ्यावा. मात्र तो घेत असताना जीवनवादी म्हणजे प्रचारके असा संकुचित व साहित्याला दुय्यम स्थान देणारा अर्थ घेऊ नये. या ठिकाणी आपण साहित्याचं जे काही प्रयोजन आहे त्या साहित्याच्या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये विचार आपण केला. या सोबतीने साहित्य कलावादी की जीवनवादी हा जो एक अनुषंगिक असणारा किंवा गौण असणारा भाग आहे त्याच्यावर थोडंसं बारकाईने चिंतन आपण इथं केलं. साहित्याची प्रयोजनं आपण पाहिली आणि साहित्याचं प्रचारासाठी वापरल्यानंतर त्याला ते दुय्यम पद आणू नये हीच एक अपेक्षा इथं आपण या ठिकाणी करूयात. आणि या ठिकाणी आपण थांबूयात. पुढील व्हिडिओमध्ये पुढील विचार आपण करूयात. तुर्तास इथे थांबूयात.